आपल्या मुलांच्या शाळेत त्यांना मिळणारं अन्न, पिण्याचं पाणी खरोखर सुरक्षित आणि स्वच्छ आहे का? आपल्या मुलांच्या आरोग्याशी जोडलेला हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आज प्रत्येक पालकाच्या मनात निर्माण होतो. आणि यामुळेच किंवा याच पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनानं म्हणजेच FDA ने एक विशेष पाऊल उचललं. शाळांमध्ये असणारी स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता आणि आरोग्यदायी अन्नाची उपलब्धता सुधारण्यासाठी FDA ने मोठं प्रशिक्षण अभियान राबवलं. नेमकं काय घडलंय हेच या आजच्या व्हिडिओमधून समजून घेऊया. FDA ने पुणे, पिंपरी चिंचवड आणि सांगली परिसरातील शाळांमधील 1800 पेक्षा जास्त मुख्याध्यापक आणि शिक्षकांना अन्न सुरक्षिततेचं आणि स्वच्छतेचं विशेष प्रशिक्षण दिलं. हे प्रशिक्षण फक्त एका ठराविक प्रकारच्या शाळांपुरतं मर्यादित नव्हतं. यामध्ये शासकीय, त्यासोबतच अनुदित, विनाअनुदित तसंच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा सर्व प्रकारच्या शाळांचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला होता. आता प्रश्न पडतो की हे पाऊल नेमकं का उचलावं लागलं? शाळांमध्ये आपण बघतो की लहान मुलं आपला बराच वेळ हा शाळांमध्ये घालवतात. तिथे मिळणारं पिण्याचं पाणी, उपहारगृहामध्ये किंवा या इतर भागामध्ये भोजनात मिळणारं अन्न जर सुरक्षित नसेल तर मुलांच्या आरोग्यावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यामुळे शाळांच्या आवारातच स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण तयार करणं अत्यंत गरजेचं बनलंय. या उपक्रमाची पार्श्वभूमी पाहिली तर हे संपूर्ण अभियान यासोबतच अन्न सुरक्षा नियमांनुसार आणि महाराष्ट्र FDA आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलंय. FDA आणि शिक्षण विभाग यांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या प्रशिक्षणादरम्यान FDAच्या अधिकाऱ्यांनी अन्न आस्थापनांचे परवाने, नोंदणी प्रक्रिया, अन्नाची हाताळणी, पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी, उपहारगृहातील स्वच्छता याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. याशिवाय मुलांच्या आहारात चरबी किंवा साखर आणि मिठाचे प्रमाण कमी करून त्यांना पोषक अन्न देण्याच्या बाबत सुद्धा विशेष भर देण्यात आला. शाळांच्या आसपास जंक फूड किंवा चुकीचं खाणं जे असतं, घाणेरडं खाणं असतं, तर हे खाऊ नये यासाठी सुद्धा पावलं जी आहेत तर ती उचलली जात आहेत. याचा सामान्य नागरिकांना आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जी लहान मुलं आहेत किंवा विद्यार्थी आहेत यांच्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? तर जेव्हा शिक्षकांनी आणि शाळा प्रशासनाला अन्न सुरक्षेचं योग्य भान येईल तेव्हा शाळांमध्ये दूषित पाणी, अस्वच्छ अन्नामुळे होणाऱ्या आजारांना आता मोठा आळा बसेल. पालकांना आपल्या मुलांच्या आरोग्याबाबत एक मोठा विश्वास आणि दिलासा सुद्धा मिळेल. आता या सगळ्यामुळे पुढे नेमकं काय होऊ शकतं? तर या प्रशिक्षणानंतर शाळांना FDAच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागणार आहे. FDA अधिकारी वेळोवेळी शाळांना भेटी देऊन या नियमांची अंमलबजावणी योग्य प्रकारे होते की नाही याची सगळी पाहणी करतील. यामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये एक स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण तयार व्हायला मदत होईल असा त्यांना विश्वास वाटतो. तर थोडक्यात पाहिलं तर म्हणजे FDAने 1800हून अधिक शाळांच्या प्रतिनिधींना अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचं थेट प्रशिक्षण दिलंय. दुसरं म्हणजे शाळांमधील स्वच्छता, पिण्याचं शुद्ध पाणी आणि पोषक आहाराची निश्चिती करणं हा यामागचा प्रमुख उद्देश होता. आणि यामध्ये तिसरं म्हणजे मुलांच्या चांगल्या खाण्याच्या सवयींवर आणि आरोग्यासाठी नियमांची ही कडक अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. शाळांमधली ही सुरक्षा यंत्रणा ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी किती व्यवस्थित आहे किंवा किती चांगली आहे? तुम्हाला या सगळ्याबाबत नेमकं काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. कॅमेरा पर्सन सोबत मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.